विद्यार्थ्यांसाठीचं हे सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल, कारण जंतर मंतरवर गेल्या 36 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। गेल्या 6 दिवसांपासून इथे आक्रमकपणे देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातली मुलं या ठिकाणी येऊन आंदोलन करत होती आणि अशा स्थितीमध्ये आता जी मूळ मागणी होती की राजीनामा दिला पाहिजे आणि त्यामुळं देशभरातील विद्यार्थ्यांचं हे मोठं यश आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून जो पेपर फुटीचा जो ग्रहण लागलं ते कुठेतरी कमी होईल असा आशावाद विद्यार्थ्यांना वाटतो। आणि एकटं विद्यार्थ्यांच्या सोबत ज्या वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या संघटना होत्या, पक्ष होते, त्यांनी याला पाठिंबा दिल्यामुळे हे मोठं यश मिळालेलं आहे। आणि आता या क्षणाला दिल्लीमध्ये या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळताना दिसतंय। आणि अशा स्थितीमध्ये आता ही सगळी मुलं जेव्हा समोर येतील त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 प्रमुख मागण्या त्यांनी दिल्या होत्या। 3 पैकी सुरुवातीला 2 मागण्या मान्य झाल्या, त्यानंतर काही मागण्या वाढल्या आणि 5 एकूण मागण्यांपैकी 4 मागण्या पूर्ण झाल्यानंतर आता शेवटी ज्या मागणीवर विद्यार्थी ठाम होते ती मागणी आता पूर्ण होताना दिसते। आणि त्यामुळं आता हे मोठं यश जंतर मंतरवर दिसतंय। माधव, आता हे आंदोलन थांबणार का जंतर मंतरवरचं?